महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज अकोला येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली। यावेळी पत्रकारांच्या हितासाठी 10 महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात आले असून ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहे। अधिवेशनात राज्यभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पत्रकारांच्या विविध समस्या, संरक्षण, कल्याणकारी योजना आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी संबंधित मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। अधिवेशनातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे लाडकी बहीण योजनेप्रमाणे राज्यातील पत्रकारांसाठी लाडका पत्रकार योजना सुरू करण्यात यावी या मागणीचा। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी या महत्त्वपूर्ण ठराव सभागृहात मांडला आहे। पत्रकारांनी सामाजिक योगदान, लोकशाही बळकट करण्यात असलेली त्यांची भूमिका तसेच अत्यंत कठीण परिस्थितीतही जनतेसाठी सातत्याने काम करणाऱ्या पत्रकारांना शासनाने स्वतंत्र कल्याणकारी योजना लागू करावी अशी त्यांनी जोरदार मागणी केली आहे। डॉक्टर आरोटे यांनी ठराव मांडताच सभागृहातील उपस्थित पत्रकारांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले। त्यानंतर हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। राज्य सरकारने पत्रकारांच्या आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक सुरक्षिततेच्या दृष्टीने लाडका पत्रकार योजना तातडीने लागू करावी अशी एकमुखी मागणी अधिवेशनातून करण्यात आली। याशिवाय पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, पत्रकारांसाठी आरोग्य विमा, अपघात विमा, निवृत्ती वेतन, घरकुल योजना, अधिस्वीकृती प्रक्रियेतील सुलभता, पत्रकार कल्याण निधी बळकट करणे, ग्रामीण पत्रकारांच्या समस्या सोडविणे आणि पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी कठोर उपाययोजना अशा विविध विषयावरील 10 महत्त्वपूर्ण ठराव सभागृहात मंजूर करण्यात आले आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकार प्रतिनिधींनी पत्रकारांच्या न्याय मागणीसाठी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले सर्व ठराव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असून त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे। या अधिवेशनामुळे पत्रकारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना नव्याने वाचा फुटली असून पत्रकारांचा सन्मान, सुरक्षा आणि कल्याणासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली आहे। पत्रकार कल्याण मंडळ आणि वृत्तपत्र विक्रेता कल्याण मंडळाचे कार्यसंचालन तातडीने सुरू करावे। खरं तर ठराव क्रमांक 11 या बाबतीमध्ये दीक्षाभूमी ते मंत्रालय 28 जिल्हे आणि 238 तालुक्यातून आपण संवाद यात्रा काढली। अकोल्यात देखील ती संवाद यात्रा आली। त्यावेळेस आपण शासनाकडे मागणी केली आणि विधानसभा निवडणुकी अगोदर त्यावेळेस तत्कालीन मंत्री त्या ठिकाणी आले आणि या दोन्ही महामंडळाची स्थापना झाली। यामध्ये देखील माझे ग्रामीण भागातील या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील महामंडळ असेल, अधिस्वीकृती समिती असेल, यावर देखील प्रत्येक विभागातील पदाधिकाऱ्याला त्याची त्या ठिकाणी वर्णी कशी लागेल यासाठी आपण प्रयत्न करू। ठराव सर्वांमध्ये मंजूर असेल तर हो म्हणावे, नाही असेल तर नाही म्हणावे। मंजूर। त्यानंतर वृत्तपत्र ठराव क्रमांक 12 वृत्तपत्र नोंदणी आणि दुरुस्तीसाठी प्रत्येक वेळी केंद्र शासनाकडून 1000 रुपयांची फी आकारली जात आहे। तसेच 500 रुपयाच्या बॉन्डवर शपथपत्र घेतले जात आहे। त्यात बदल करून पूर्वीप्रमाणे सर्व सेवा मोफत कराव्यात आणि वृत्तपत्र संदर्भातील शपथपत्र हे साध्या कागदावर घेण्यात यावे असा ठराव या अधिवेशनात मांडतोय। हो असेल तर हो म्हणावे, नाही असेल तर नाही म्हणावे। ठराव मंजूर। शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा आणि या ठरावासाठी मी शेवटपर्यंत लढणार, राज्यातील सर्वांना घेऊन लढणार, कारण माझी 20 ते 25 वर्षाची चळवळ लढत राहण्याची आहे। कारण ज्यावेळेस डोंगराला आग लागते त्यावेळेस एक चिमणी त्यामध्ये पाणी टाकत असते। ज्यावेळेस ऋषितुल्य त्या रस्त्याने जात असतात ते सांगतात तुझ्या चोचीने हा वनवा झिजणार नाही, पण मी नेमकी सांगतो ती जेव्हा म्हणाली जेव्हा केव्हा त्या डोंगराचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझी कुठेतरी नोंद राहील। म्हणून हा ठराव क्रमांक 13 मी या ठिकाणी घेतोय। लाडकी बहीण याप्रमाणे लाडका पत्रकार योजना सुरू करावी यासाठी मी राज्यभरामध्ये पुन्हा एकदा या राज्य सरकारला शेवटच्या टप्प्यात मिळणार, पण लाडका पत्रकार योजना सुरू करा आणि काय निकष असेल ते कमीत कमी असावे। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्या या ठिकाणी 28व्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये ठराव मांडण्यात आले। आपण सर्वांनी या ठिकाणी या ठरावांना मंजुरी दिली। हे सर्व ठराव आपण पावसाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे पुन्हा एकदा सर्व मंत्री महोदयांकडे देऊ आणि यासाठी पाठपुरावा करूया। या ठिकाणी आयोजित केलेल्या
ठरावांमध्ये सर्व राज्याचे मुख्यमंत्री या खात्याचे मंत्री आहेत, आपल्या खात्याचे मंत्री आहेत नक्कीच. आणि त्यानंतर सातत्याने पत्रकारांवर जिथे कुठे काही अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, तर त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जर कुठली संघटना रस्त्यावर उतरत असेल तर ती एकमेव संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आदरणीय आरोटे सरांच्या, सोबानी सरांच्या नेतृत्वात सातत्याने पत्रकारांच्या हक्कासाठी लढा देत आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे. संपर्क क्रमांक 9921589663.